नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडरच्या नवीन नियमासंदर्भामध्ये काही महत्त्वाची माहिती समोर येते. शिधापत्रिका ही आधार कार्डशी लिंक करणं आता सरकारने बंधनकारक केलंय, ज्यामुळे बनावट कार्डांना आळा बसणार आहे. तसेच गॅस बुकिंगची माहिती ही SMS आणि ॲपच्या माध्यमातून मिळणार असून अनुदान थेट बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. तर मग चला याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर संदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावरती होणार आहे. योग्य लोकांनाच फायदा व्हावा आणि चुकीचं काम करणाऱ्यांना आळा बसावा हे सरकारचं ध्येय आहे. त्यामुळे शिधापत्रिका आधार कार्डशी जोडणं, बायोमेट्रिक तपासणी, गॅस बुकिंगचं डिजिटल मॉनिटरिंग आणि सबसिडी थेट बँक खात्यांमध्ये वर्ग करणं अशी पावलं उचलण्यात आलेली आहेत. वास्तविकता आता रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. यामुळे बनावट शिधापत्रिका बनवता येणार नाहीत. जे लोक चुकीच्या पद्धतीनं रेशन घेत होते ते आता ते तसं करू शकणार नाहीत. यामुळे डुप्लिकेट आणि बनावट कार्डला आळा बसेल असं सरकारचं म्हणणं आहे. रेशन घेताना बोट किंवा डोळ्यांची ओळख देखील आवश्यक आहे. यामुळे तुमच्या नावानं दुसरं कुणीही रेशन घेऊ शकणार नाही. तसेच गॅस बुक केल्यानंतर तुम्हाला SMS आणि ॲपवरनं माहिती मिळेल. गॅसचं बुकिंग केव्हा झालं, केव्हा भरलं आणि केव्हा मिळालं हे कळेल. यामुळे डिलिव्हरीमध्ये होणारा अडथळा टाळता येईल. गॅस सबसिडी आता फक्त त्यांनाच मिळणार आहे ज्यांचं आधार आणि बँक खातं हे गॅस कनेक्शनशी जोडलेलं आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने सबसिडी घेतली आहे त्यांना आता हा लाभ इथून पुढे मिळणार नाही. उज्ज्वला योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने हे मोठं पाऊल उचललेलं आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर ज्यांची कागदपत्र योग्य आहेत त्यांना कुठलीही अडचण येणार नाही, परंतु ज्यांचं आधार लिंक नाही किंवा बँकेचा तपशील चुकीचा आहे त्यांना तात्काळ तो दुरुस्त करावा लागेल. अशा लोकांनी सावध राहावं, अन्यथा रेशन आणि गॅस दोन्ही बंद होऊ शकतात असा इशारा सरकारने दिला आहे. अशावेळी तुमची कागदपत्र ताबडतोब दुरुस्त करून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये काही बदल हे सरकारकडनं करण्यात आले. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.